जनसुरक्षा कायदा रद्द करा, महाविकास आघाडीची मागणी। जनसुरक्षा कायदा रद्द न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन। जिल्हा प्रमुख गजानन वाघ। महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारनं नव्यानं मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्यानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली सर्वसामान्य जनतेचे हक्क हिरावून जनमानसांवर विविध प्रकारचे अनधिकृत निर्बंध लावणारा हा कायदा असून तो रद्द करण्याची मागणी जळगाव जामोद तालुका महाविकास आघाडी तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं दिनांक 10 सप्टेंबर रोजी तहसीलदार जळगाव जामोद यांच्या मार्फत राज्यपाल यांना करण्यात आली। महाराष्ट्र सरकारनं जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षेच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणारा अत्यंत चुकीचा कायदा आहे। सरकारमधील मंत्री किंवा आमदार शासकीय अधिकारी यांच्या बेकायदेशीर वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असेल किंवा तक्रार अथवा आंदोलन उभं राहत असेल तर हे आंदोलन राष्ट्रहिताविरोधी कृत्य ठरवून यावर अनधिकृत्या कारवाई करण्याचा अधिकार सरकार या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून स्वतःकडे राखून ठेवत आहे। या कायद्यानं लोकशाहीच्या माध्यमांची मुस्कटदाबी ठरणार असून सत्ताधाऱ्यांचे चुकीचे धोरण जगासमोर आणल्याशिवाय जाणार नाही। त्यामुळे हा कायदा सर्वसामान्य जनतेला मान्य नसून हा कायदा रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र सरकारनं माध्यमांची मुस्कटदाबी तसेच सर्वसामान्यांचे हक्क भंग करणारा जनसुरक्षा कायदा एका महिन्याच्या आत रद्द न केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी दिलाय। निवेदन देतेवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ, तुकाराम काळपांडे, अविनाश उमरकर, भीमराव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संतोष दांडगे, कम्युनिस्ट पक्षाचे रामेश्वर काळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट भालेराव, रमेश ताडे, सुनील मोरखडे, श्री कृष्ण वाघ, शांताराम धोटे, विजय काळे, ॲडव्होकेट संदीप मानकर, शेख जावेद, अयाज शेख, अर्जुन घोलप, उल्हास पाटील, श्री कृष्ण केदार, सुधीर पारवे, जुनेद शेख, दिनेश काटकर, शिवा पाटील, सुरेश वानखडे, रवींद्र ताईडे, गणेश पाटोळे, अनिल इंगळे, संजय देंडे, युवराज देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरक्षा कायदा केलेला आहे तो विरोधी पक्षाला दाबण्याचा आवाज दाबण्याचा एक प्रकारे त्यांनी कायदा केलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रभर महाविकास आघाडीतर्फे आम्ही तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदारामार्फत महामहिम राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे। हा जो तत्काळ कायदा रद्द केला नाही तर महाविकास आघाडीतर्फे आम्ही पूर्ण जिल्हा महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करू असा आज आम्ही या ठिकाणी शासनाला इशारा देत आहोत।